काहीतरी होईल की येशील तू समोरून गालातल्या गालातही हसशील कळी होऊन रोज रोज हे स्वप्न मी बघतो वेड्यासारखे अनोळखी चेहऱ्यातही भास का होती तुझे चांद स्पर्शात हो हो गंध श्वासात हो हो चांद स्पर्शात गंध श्वासात का दुरावा आता ये ना जवळ ये जरा ये ना तू ये पासी ये ना जवळ ये जरा ये ना तू ये पासी ये गुप्ते तिथे गुप्ते मध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं सालसा स्वागत करतो. सालसा स्वागत असं म्हणण्याचं विशेष कारण म्हणजे आपला नवा बँड आणि आपला नवा गायक जयदीप त्यांनी जे आता गीत सादर केलं ते सालसा होतं आणि त्याच्या अल्बमचं होतं आणि त्यांनी आजच्या सालसा एपिसोडला खूपच छान सुरुवात झालेली आहे. मराठी माणसाची अस्मिता जागृत करणारी 2 नावं सांगा असं म्हणल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रातनं पटकन 2 नावं येतील, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर राजसाहेब ठाकरे. पण ह्या 2 नावांव्यतिरिक्त आमच्या चित्रपट सृष्टीतली देखील काही नावं अशी आहेत ज्यांनी मराठी अस्मिता जागृत करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. असेच 2 हिरे आज इथे येणार आहेत. पण ते कोण आहेत हे पाहण्याआधी बघूया गुप्ते का फांडा. लाल्याचा मुलगा जेव्हा 8 वर्षाचा होता त्यावेळेला रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी येऊन डॅडला सांगितलं, डॅड मला टीचरने आज शिक्षा केली. लाल्या म्हणाला, का? कारण मी तिला कोंबडी म्हणालो. हा, तू टीचरला कोंबडी म्हणालास? तू टीचरला कोंबडी म्हणालास? अरे पण का म्हणालास? कारण ना तिने मला पेपर मध्ये अंडा दिला. लाल्याची बायको आणि लाल्या दोघजण स्टेशनवर उभे होते. तेवढ्यात लाल्याची बायको लाल्याला म्हणाली, ते बघा ते बघा बघा ते प्रेमळ जोडपं बघा किती प्रेमाने एकमेकांशी बोलताय बघा बघा, नाहीतर तुम्ही. लाल्या काय म्हणाला, बोलणारच ना, कारण तो तिला सोडायला आलाय आणि मी तुला न्यायला. एकदा एक टॅक्सी ड्रायव्हर खूप स्पीड मध्ये गाडी चालवत होता. पॅसेंजर बिचारा गरीब होता. तो म्हणाला, ओ भाई साहब जरा आराम से चलाओ ना, थोड़ा स्पीड कम करो ना, मेरे 12 बच्चे घर पे पड़े. टॅक्सी ड्रायव्हर त्याला म्हणाला, हो भाई साहब आप मेरे स्पीड की बात करे, खुद का स्पीड देख. लालाचा मुलगा त्याच्या मित्राला म्हणतो, ए तुला माहितीये काय काय माझा आणि कतरीनाचा स्वभाव एकदम मॅचिंग आहे. माझा आणि कतरीना कैफचा स्वभाव एकदम मॅचिंग आहे. कसं काय? चला ती पण आपल्याला फोन करत नाही, आपण पण तिला फोन करत. तर हा होता आजचा आमचा गुप्ते का फंडा. आणि आता जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया गर्व आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा असं सांगणारे महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर. हे राजे जीर जीर हे राजे हे जी जी, हे राजे जीर जीर हे राजे हे जी जी. हर महादेव 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 हर महादेव. हे राजे जीर जीर हे राजे हे जी जी, हे राजे. क्या बात आहे सचिन, क्या बात आहे महेश दादा. दोघही जण सॉलिड दिसत आहे. म्हणजे किलिंग आहे किलिंग. 25 वर्ष मला वाटतं तुमच्या मैत्रीला झाली, पण एक वेगळी ओळख दोघांनी मिळून परत तयार केली ती म्हणजे राजे. तर त्यावेळेला ज्यावेळेला केलं होतं हे प्रोजेक्ट, सुरुवातीपासून ज्यावेळेला कन्सीव्ह केलं तेव्हापासून एवढं मोठं होईल असं वाटलं होतं, एवढा इतिहास घडवेल असं वाटलं होतं? बुकिंग वाईज मला माहिती नाही, पण प्रोजेक्ट म्हणून ते मोठं होते माहिती होतं. आणि बेसिकली त्याचसाठी नवगाच एक कट्टा असं एक मुहूर्त बिहूर्त केलेला. इट वॉज ट्राईंग टू सेल द प्रोडक्ट. कारण पैसे नव्हते सिनेमा बनवायला, पण थॉट चांगला होता. मग आम्ही एक मोठा मुहूर्त गेला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये, थिंकिंग की आता खूपसे प्रोड्युसर येतील आणि म्हणतील प्रोजेक्ट का क्या करणे, की आता कोणी आले नाही. आणि मग मला वाटतं 1.5 वर्ष आपण तो मुहूर्त करून ते मुहूर्ताचे पैसे पण फुकट गेले. काही नाही. सचिन, शिवाजी राजे मधलं जे कॅरेक्टर आहे तुझं, तर ते कॅरेक्टर खरोखर तू आहेस का? महेश दादाला पण हाच प्रश्न. मला वाटतं तुझ्यापासून सुरुवात करूया, मग महेश दादाकडे. दिनकर भोसलेचा जो सगळा राग आहे तो माझा स्वतःचा आहे. आणि मला खूप राग येतो आपल्या लोकांना वाईट वागवलं की. आणि त्यातला जो
म्हणजे आपण रोल म्हणून असं म्हणतो की नाही की हे इतकं आहे. म्हणजे सिनेमात काम करायचं म्हणून दिनकर भोसले अंगात आणताना त्याची एक आधीची बाजू आहे की जेव्हा त्याला ती कोळीण म्हणते तिकडे जाऊन ती मांदिलीची रास पडली तिकडे बघ, किंवा जेव्हा तो माणूस आपल्याला बोलत असतो दिनकरला तेव्हा त्याला लागतंय कळतं पण बोलायची हिंमत नसते. महाराज भेटून गेल्यानंतर त्याच्यात जो आवेश येतो, जो आव येतो, तो खरं तर मला बरेच वेळेला आलेला आहे. म्हणजे माझी रस्त्यातली भांडणं आणि हे सगळंच मला सतत आठवत राहतं. पण तो रोल करताना खरं त्याच्यात इन्स्ट्रक्शन अशी होती की अचानक हा ऍक्शन हिरो आणि सनी देओल झालाय असं नाही, तोच सामान्य माणूस आहे पण त्याला एक वेगळी शक्ती आली. तर त्यामुळे ते भान मला सतत होतं. पण जेव्हा दिनकर असं म्हणतो ना की मी जबाबदार आहे या महाराष्ट्राच्या भविष्याचा, गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा, हे मला स्वतःहून येतं. माही दादा, याच प्रश्नाचं तुझ्याकडनं देखील उत्तर पाहिजे. नाही, काय होतं की शिवाजी महाराजांचे जे काही वाक्य आहेत ते इट नॉट अ हिस्टॉरिकल फिल्म. तो लेखक बोलतो. व्हॉट वी नीडेड, आपल्याला एक जो अंकुश हवा होता किंवा एक पुश हवा होता. त्यामुळे कुठेतरी आय डोंट नो, म्हणजे मी ज्या वेळेला आधी विचार केला की मी करणार नव्हतो शिवाजी, पण नंतर म्हटलं मीच करेन, कारण तो कन्व्हिन्सिंगली तो लेखक बोलतो तिथे मोर दॅन शिवाजी महाराज. कारण ते हिस्टॉरिकल नाही आहे की रायगडाबद्दल किंवा सिंहगडाबद्दल बोलत नाही आहेत ते. ही इज टॉकिंग टुडेज लँग्वेज की काय व्हॉट वी नीड टू डू मराठी माणसाला. त्यामुळे कुठेतरी आय ॲब्सोल्युटली बिलिव्ड हे. नाही, सुरुवात तू सांग ना की मराठी माणूस आपण आधी किती कोण बोलेल हे सगळं. हो हो. आणि मग ओनली पर्सन, म्हणजे ऐकणार कोण, बाकी कोणाचं? मराठी माणूस कोणाचंच ऐकत त्यातल्या त्यात कोणाचं ऐकतील ते शिवाजी महाराजांचं ऐकतील. त्यामुळे इट हॅड टू बी ते अख्खा जो उपदेश होता तो महाराज. त्याच्यात म्हणणं काही काय म्हणतात त्याला, टुकार हिंदी जर्नलिस्टने असंही सांगितलं की न बघता पिक्चर रिलीज व्हायच्या आधी की हा पिक्चर लगे रहो मुन्ना बाईट सारखा आहे. तर मला काही कळे ना, म्हटलं मी आधी कोणाला दाखवलेलं नाहीये. मग त्यांचं म्हणणं तिकडे गांधीजी येतो म्हणजे मग ते ऑलवेज, म्हणजे शिवाजीला तरी ऑलवेज सेकंडरी का वागवावं हिंदीवाल्यांनी, त्याचा एक राग होता. कारण त्यांना हे कळत नाही की त्याच्या आधी खूप जण येऊन गेले की, म्हणजे चमत्कारमध्ये नसीर पण भूतच होता की. डिड एनीबडी सजेस्ट की दॅट फिल्म वॉज इन्स्पायर्ड बाय, किंवा तो कुठला तो एक याचा पिक्चर आहे ब्रूस ऑलमायटी. ते एक आय नीडेड समवन टू कम अँड एक पुश आहे. दॅट इज काय म्हणतात त्याला, आपल्याला एक ॲड्रेनालिन पुश असतो ना. इट माइट बी ऑल्टर इगो ऑल्सो. शिवाजी महाराज दिनकरचा ऑल्टर इगो पण असू शकतो. पण त्याला दिनकरच्या ऑल्टर इगोला ऑडियन्समध्ये मला नाही वाटतं कोणी रिस्पेक्ट केलं असतं. सो इट वॉज अ डिव्हाइस मेंट टू इन्स्टिगेट द स्लीपिंग जायंट. पण तो अजूनही मला अजूनही वाटतं म्हणतो तरी स्लीपिंग आहे. तर मे बी काही पर्सेंटेजने फरक पडला असेल तरी चालेल, बट वी नीड टू गेट अप अँड गेट अप रिअल फास्ट. म्हणजे आपल्याला पुन्हा पार्ट 2 बनवायला लागेल. पार्ट 2 बनवायला लागेल. मराठी माणसाच्या खुर्चीखाली ॲटोम बॉम्ब लावणारे 2 महाभाग इथे आहेत, ज्यांनी मराठी माणसाला खरोखरच चेतवून उठवून जागं केलं. काय 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 बोलायचं, आजचा 1 तास कमी पडणार आहे खरं.